नमस्कार मित्रमैत्रिणींनो, परवाच्या दिवशी पंतप्रधानांनी शपथ घेतल्याच्या नंतर काल खातेवाटप झालेलं आहे। तर काही लोकांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, काही लोकांना राज्यमंत्रीपद मिळालं, काहींना स्वतंत्र कारभार मिळाला। या चर्चा आपण सगळेजण ऐकत आहोत। अजित पवार गट नाराज आहे कारण की त्यांना कॅबिनेटमध्ये जागा मिळाली नाही, अशाही गोष्टी आपण सगळ्यांनी ऐकल्या असतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की हे कॅबिनेट मंत्री म्हणजे नेमके काय असतात, राज्यमंत्री म्हणजे काय, स्वतंत्र कारभार असणारे मंत्री म्हणजे नेमकं काय आणि ते काय काम करतात। शिवाय ह्या ज्या 71 लोकांनी शपथ घेतली तर त्यांना नेमकं कोणतं खातं मिळालं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे त्यामुळे आरामात पहा। तर आपला इतका मोठा देश चालवण्यासाठी फक्त एक अकेला माणूस काही देश चालवू शकत नाही। त्यांचं कितीही जरी म्हणणं असलं की एक अकेला सप्पर भारी, तरीही देश एका माणसावर चालत नसतो। देश चालवण्यासाठी देशातले जे वेगवेगळ्या प्रकारचे काम आहेत त्यानुसार खाते तयार केले गेलेले आहे आणि या स्वतंत्र खात्यांना स्वतंत्र मंत्रीपद बहाल केलेलं आहे। तर आपल्या संविधानाच्या आर्टिकल 75 मध्ये मंत्रिमंडळाची तरतूद करून दिलेली आहे। शेजारी स्क्रीनवर दिसत असेल। एक्झिक्युटिव्हचा जर विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात वरती असतात ते म्हणजे पंतप्रधान। पंतप्रधान पदाच्या खाली येतं ते म्हणजे उपपंतप्रधान हे पद। आता उपपंतप्रधान पदाची संविधानामध्ये कुठेही तरतूद केलेली नाही आहे, पण आपल्याकडे प्रघात आहे, कधी कधी उपपंतप्रधान केलं जातं। यावेळेला अजूनही कुणालाही उपपंतप्रधान असं डिक्लेअर केलेलं नाही आहे। तर पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि त्याच्या खाली येतात ते म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर्स। कॅबिनेट मिनिस्टर्सच्या खाली येतात ते म्हणजे राज्यमंत्री, स्वतंत्र कारभार असणारे मंत्री आणि त्यानंतर येतात ते म्हणजे राज्यमंत्री। आता ह्या तिघांचा अर्थ काय होतो आणि ते नेमकं काय काम करतात हे पाहूया। आता या तिघांचा अर्थ नेमका काय होतो हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच, पण सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती जर निवडून नाही गेली तर मंत्री बनू शकते का? जसं की निर्मला सीतारामन निवडणूकच लढलेल्या नाही आहेत तरी मंत्री बनलेले आहे। रामदास आठवले निवडणूक लढलेले नाही आहेत तरीही मंत्री बनलेले आहेत। हो, निवडणूक न लढलेली व्यक्ती सुद्धा मंत्री बनू शकते किंवा प्रधानमंत्री पण बनू शकते। अट अशी आहे की त्यांनी शपथ घेतल्यानंतरच्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांना कुठून तरी निवडून यावं लागतं, दोन्ही हाऊस पैकी, राज्यसभा असेल। आता संविधानाने मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असावे असं सांगितलंय तर लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त मंत्री नसावेत असं सांगितलेलं आहे। म्हणजे आपल्या लोकसभेची स्ट्रेंथ आहे 543, तर 543च्या 15% म्हणजे 80 इतकं होतं। तर 80 पेक्षा जास्त मंत्री असू नयेत। आता श्रेणींचा विचार झाला तर सगळ्यात वरती येतात पंतप्रधान। पंतप्रधानांकडे कोणतं खातं असतं तर एखादं खातं जे कुणाकडेही नसेल ते खातं पंतप्रधानांच्या अंडर येतं। पंतप्रधानांच्या खालोखाली येतं उपपंतप्रधान आणि उपपंतप्रधानांच्या खाली येतात ते म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर्स। कॅबिनेट मिनिस्टर्स हे खूप जास्त महत्त्वाचे, खूप ज्येष्ठ आणि खूप अनुभवी लोक असावेत असा प्रघात आहे आणि तसंच आपल्याला या मंत्रिमंडळामध्येही दिसतं। बरेच लोक रिपीट झालेले आहेत, याचं कारणही ते आहे की कारण की त्यांना कामाचा अनुभव आहे। एकदमच नवीन कोणीतरी पहिल्यांदाच लोकसभेला निवडून गेलं आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाऊ नये कारण की त्यांना तसा कामाचा अनुभव नसतो असं म्हणलं जातं। मिनिस्टर्सला त्यांना जे खातं मिळतं त्या खात्याची संपूर्ण जबाबदारी या मंत्र्यांची असते। म्हणजे जर त्या खात्यांनी चांगलं काम केलं तर त्यांची तारीफही होते, तसंच त्या खात्यांनी जर चुकीचं काम केलं, काही घोटाळा झाला, मग त्या खात्यातल्या कुणीही घोटाळा करू दे तर त्याची सगळी जबाबदारी येते ती म्हणजे त्या मंत्र्यांवर। जसं की गडकरींनी चांगलं काम केलेलं त्यांची खूप तारीफ होते, मात्र घोटाळा झाला, जसं की रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला तर ते रेल्वे मिनिस्टरवर येतं कारण की त्यांच्या अंडर ते सगळं येतं, ती जबाबदारी त्यांची असते। पंतप्रधान जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलवतात, मंत्रिमंडळाची ज्या वेळेला बैठक होते त्या प्रत्येक वेळेला बैठकीला या कॅबिनेट मिनिस्टर्सला हजर राहणं हे कंपल्सरी असतं, गरजेचं असतं। आणि कॅबिनेट मिनिस्टर्स हे असे मिनिस्टर्स असतात की जे देशासाठीचे धोरणं ठरवतात। आपल्या देशामध्ये कायदे कसे असतील, आपल्या देशाचा विकास कसा होईल, शेतीची धोरणं कशी असतील, हे सगळं कॅबिनेट मिनिस्टर्स ठरवतात। त्यामुळे कॅबिनेट नावाची गोष्ट ही खूप जास्त महत्त्वाची असते। संसदेमध्ये जेव्हा एखादं बिल ठेवलं जातं तेव्हा ते बिल ठेवण्याच्या आधी मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा होते, चर्चा होणं अपेक्षित असतं। खरं पाहिलं तर याच्या 10 वर्ष आधी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही गोष्टी चर्चेला नव्हत्या आणि डायरेक्ट त्यांचे बिल पास केले गेले। पण आताच्या कॅबिनेटमध्ये तेलुगू देसम पक्षाचे लोक आहेत, JDUचे लोक आहेत, चिराग पासवान आहेत, तर हे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक असल्यामुळे कॅबिनेट मिनिस्टर्सची बैठक बोलवणं आणि त्या बैठकीमध्ये या गोष्टींवर चर्चा करणं हे आता गरजेचं होणार आहे यांच्यासाठी। आता हे जे कॅबिनेट मिनिस्टर्स असतात त्यांचं प्रशासकीय काम पाहण्यासाठी सचिवालय असतं। कॅबिनेट मिनिस्टर्स नंतर येतात ते म्हणजे राज्यमंत्री, स्वतंत्र कारभार।
आता जे मंत्री जे खाते हे फार महत्त्वाचे नसतात, म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर्सकडे नाही आहे, पंतप्रधानांकडे नाही आहे, ते काही खाते हे अशा राज्यमंत्र्यांकडे दिले जातात. त्यांचा स्वतंत्र कारभार असतो. त्यांना गरजेचं नसतं मंत्रिमंडळाच्या बैठकीला. ज्युनियर मिनिस्टर्स असतात, ते कॅबिनेटला रिपोर्टिंग करण्याची गरज त्यांना नसते. आणि आता ह्या स्वतंत्र कारभार असणाऱ्या मंत्र्यांनंतर सगळ्यात खाली येतं ते म्हणजे राज्यमंत्री. राज्यमंत्री म्हणजे कोण असतात, तर जे कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, यावेळेला निवडलेले जे 30 कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, या कॅबिनेट मिनिस्टर्सला मदत करणारे जे मंत्री असतात ते असतात राज्यमंत्री. त्यांना मदत करण्यासाठी फार नवीन असतात, एक्सपिरियन्स यावा म्हणून पण हा दर्जा दिला जातो. बरेचदा मन सांभाळण्यासाठी हा दर्जा दिला जातो. काही वेळेला पक्ष नाराज होतात, लोक नाराज होतात, ते होऊ नये म्हणून राज्यमंत्री हा दर्जा दिला जातो. जसं की एका खात्याला एक कॅबिनेट मिनिस्टर असतो, एकपेक्षा जास्त कॅबिनेट मिनिस्टर एका खात्याला नसतो, पण एका खात्याला एकापेक्षा जास्त राज्यमंत्री असू शकतात, कॅबिनेट मिनिस्टरला मदत करणारे मंत्री असू शकतात. त्यामुळे ह्या राज्यमंत्र्यांची संख्या कालच्या शपथविधीनंतर कळते आहे ती म्हणजे 36 इतकी आहे. ती संख्या नक्कीच पुढे वाढू शकेल किंवा कमी होऊ शकेल, पण आत्ता तरी ही संख्या या राज्यमंत्र्यांचं असं आहे की ते कॅबिनेट मिनिस्टर्सप्रमाणे मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहू शकत नाही. जर त्यांना बोलवलं तरच ते बैठकीला हजर राहू शकतील, जर बोलवलं नाही तर ते बैठकीला हजर राहू शकत नाही. त्यांना सांगितलं नाही तर ते काम करू शकत नाही. ते कुठल्याही गोष्टीसाठी तितके रिस्पॉन्सिबल नसतात. त्यांना जे सांगितलं जातं तेच काम करावं लागतं. ते स्वतःहून कुठलंही धोरण ठरवू शकत नाही. जसं की कॅबिनेट मिनिस्टर्स असतात, ते त्यांच्या खात्याचं धोरण ठरवतात. कृषी मंत्री असेल कृषीचं धोरण ठरवतील, डिफेन्स मिनिस्टर असतील ते त्याचं धोरण ठरवतील. मात्र राज्यमंत्री जे असतात त्यांना कुठलंही स्वतःचं असं धोरण ठरवण्याचा अधिकार नसतात. ते इंटरनलमध्ये सजेस्ट करू शकतात, मात्र तसं त्यांच्याकडे खूप जास्त पॉवर नसते. त्यानंतर या मंत्रिमंडळामध्ये 7 महिला मंत्री आहेत. त्या कोणत्या आहेत हे पहा. त्यातल्या सगळ्या भाजपच्या, फक्त एक सोडून मला वाटतं अपना दल म्हणून पक्ष आहे, त्याच्या नेत्या आहेत अनुप्रिया पटेल. बाकीचे सगळे BJPचेच आहेत. आता पाहूया ह्या मंत्रिमंडळातले 72 लोक कोण आहे, तर त्यातला एक म्हणजे आपले पंतप्रधान स्वतःच आहे आणि पंतप्रधान सोडून इतर 71 आहेत. पंतप्रधानांकडे कुठला आहे तुम्हाला शेजारी स्क्रीनवर दिसत असेल. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा, अवकाश संशोधन, स्पेस, महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे, वाटप झाली नसलेली इतर सगळी खाती यांच्याकडे आहेत. बाकी राजनाथ सिंह संरक्षण आहे, अमित शहा यांच्याकडे गृह आहे, सहकार आहे, गडकरी यांच्याकडे तेच आहे जे आधी त्यांच्याकडे होतं, रस्ते वाहतूक आणि महामार्ग. JP नड्डा आरोग्य मंत्री झालेले आहेत. शिवराजसिंह चौहान हे महत्त्वाचं पद आहे. आणि कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास हे खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे. निर्मला सीतारामन परत एकदा अर्थमंत्री, कंपनी व्यवहार हा दर्जा त्यांच्याकडे दिलेला आहे. बाकीची नावं तुम्ही वाचून घ्या, मी काही सगळी वाचत नाही. त्यातलं एक सहयोगी दलाला, NDAच्या सहयोगी दलाला काय मिळालं, तर जसं राजीव रंजन किंवा ललन सिंग जे आहे त्यांच्याकडे पंचायत राज, मत्स्योत्पादन, पशुपालन हे मंत्रालय मिळालेलं आहे. राममोहन नायडू यांना नागरी आणि हवाई वाहतूक. राममोहन नायडू हे TDPचे आहेत, म्हणजेच NDAचे घटक पक्ष जे आहेत त्यांच्यापैकी. बाकी अन्नपूर्णा देवी आहे, त्यांना महिला आणि बालविकास मंत्रालय मिळालेलं आहे. हेही एक महत्त्वाचं मंत्रालय आहे म्हणून मी हे नाव घेतलं. बाकी तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल, पॉज करून ही नावं वाचून घ्या. तुम्ही अभ्यास करत असाल परीक्षेचा तर नोट्स काढा, पाठ करा. कॅबिनेट मिनिस्टर्स झाल्याच्या नंतर राज्यमंत्री हा दर्जा कोणाकोणाला दिलेला आहे तेही तुम्हाला शेजारी स्क्रीनवर दिसत असेल, तेही पॉज करून वाचून घ्या. यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव ते म्हणजे रामदास आठवले. त्यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाचं राज्यमंत्रीपद दिलेलं आहे, किंवा रक्षा खडसे आहे, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय त्यांना दिलेलं आहे. बाकीची सगळी नावं तुम्ही पॉज करून नक्की वाचून घ्या. या मंत्रिमंडळातली अजून एक खासियत ती म्हणजे उत्तर प्रदेशचे सगळ्यात जास्त लोक मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहेत. 11 मंत्री उत्तर प्रदेशचे आहेत, बिहारचे 8 आहे आणि महाराष्ट्राचे 6 आहे. माहिती तुम्हाला कशी वाटते, याच्यामध्ये काही दुरुस्ती असतील तर तेही सांगा. माझा हा असा दावा नाही आहे की मला सगळं कळतं किंवा मी राजकीय विश्लेषक तर बिलकुलच नाही आहे. मला जे काही आजूबाजूचं पाहून थोडंफार कळतं तेच मी शेअर करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला करत राहते. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील, तुमच्यासोबतचे कोणी लोक परीक्षा देत असतील MPSC UPSC, त्यांना हा व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करा, शेअर करा. थँक्यू सो मच.